डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ, नवे दर आजपासूनच लागू होणार। हॉटेल आणि उद्योगांचा एलपीजी गॅस पुरवठा बंद, फक्त घरगुती वापरासाठी मिळणार गॅस सिलेंडर। आखाती युद्धामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आमदार रोहित पवार यांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट, विमान अपघातासंदर्भात आवाज उठवण्याची मागणी। शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता अधिक, शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता, तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता। राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती। रोहित पवारांच्या दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयामध्ये अर्ज, शिखर बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हालचाली। मुंबई पुणे दरम्यान नवा द्रुतगती मार्ग होणार, लवकरच भूमिपूजन, तर जुना महामार्गही 6 पदरी होणार। नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरणी ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार तपास, पेपरफुटी प्रकरणात उमरेडमधून आणखी दोघांना अटक। मंचरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटला, पांडवकालीन बारव प्रकरणी तणावपूर्ण वातावरण, मंचरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तब्बल 550 कोटी रुपयांचा कर थकीत, बीएमसी कडून मालमत्तांना ई लिलावासाठी नोटीस। गोरेगावमध्ये 10 मार्चला 24 तास पाणी राहणार बंद, जलवाहिनीच्या छेद जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा ठप्प। मुंबईमध्ये बुधवारपर्यंत तापमान उष्णच राहणार, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार, तर सोलापूरचा पारा सगळ्यात जास्त 39 अंश सेल्सिअस। आधीच लांबलेल्या हापूसला आता आखाती युद्धाचा घोर, उत्पादनातील घटीसोबतच निर्यातीतील अनिश्चिततेचं बाजारात सावट। आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरातही घसरण, आठवडाभरात दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या वाहतुकीचा खोळंबा, रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक। कर्नाटकमध्ये 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यम वापरायला बंदी, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। ड्रग्ज सेवनाच्या संशयावरून ब्रिटनी स्पियर्सला अटक, प्रसिद्ध पॉपस्टार ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये दोषी आढळली।